नमस्कार. कथेचं नाव आहे स्त्रीचे स्थान काय. लेखिका सुधा मूर्ती. ज्या क्षणी भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो क्षण म्हणजे समानतेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं. पण वास्तव जगात मात्र स्त्रियांना समाजात विशेष स्थान नाही असंच दिसतं. म्हणूनच हुंडाबळी, नववधूंना जाळणं, स्त्रीगर्भाची हत्या आणि इतर अशा स्वरूपाचे गुन्हे समाजात घडत असताना दिसतात. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात तसं नसतं. काही दिवसांपूर्वी मी एका चर्चासत्राला गेले होते. त्याचा केंद्रविषय होता स्त्रियांच्या समस्या. चर्चासत्रात झालेल्या भाषणातून फार एक चांगली माहिती पुढे आली. ज्या ज्या देशांमध्ये स्त्रियांना सर्वार्थानं पुरेपूर स्वातंत्र्य आहे अशा देशांची एक यादी वाचून दाखवण्यात आली. ते स्वातंत्र्य आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व बाबतीत होतं. ज्या देशात स्त्रीमुक्तीची संकल्पना आघाडीवर आहे अशा देशाचं नाव यादीत अर्थातच अग्रभागी होतं. तर त्या देशात स्त्रियांच्या सबलीकरणाचे फारसे प्रयत्न झालेले नव्हते, त्याचं नाव बरंच खाली होतं. भारताचं नाव साधारण मध्यभागी कुठेतरी असेल अशी माझी समजूत होती. पण प्रत्यक्षात मात्र भारताचं नाव या यादीत शेवटून दुसरं होतं. ते पाहून मला जोरदार धक्का बसला आणि आश्चर्यही वाटलं. या यादीत अग्रभागाने कोणत्या देशाची नावं झळकत आहेत हे मी उत्सुकतेने पाहू लागले. मला वाटलं इंग्लंड नाही तर अमेरिकेचं नाव पहिलं असणार. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. पहिल्या 3 क्रमांकाचे देश होते स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क. त्या चर्चासत्राला उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युरोपच्या एका कोपऱ्यात असणारे हे छोटेसे देश, आपण त्यांच्या देशातील स्त्रियांना मात्र सर्वात आदराने वागवण्यात येतं. स्वीडनच्या राजघराण्यातील नियमानुसार त्या घराण्यात जन्माला आलेल्या पहिल्या अपत्याकडे राजाधिकार येतो. मग ते अपत्य मुलगा असो की मुलगी, हे आजही घडतं. लवकरच ही पद्धत नॉर्वेत सुद्धा प्रचलित होणार आहे. या देशातील स्त्रियांना पुरुषापेक्षा वेगळी वागणूक देता येत नाही आणि तो गुन्हा ठरतो. मी स्टॉकहोमला गेलेली असताना एका रात्री मला हॉटेलात परत येण्यास उशीर झाला. हॉटेल बरंच लांब होतं, त्यामुळे मी टॅक्सी केली. हॉटेलपर्यंतचे भाडे 40 क्रोना इतके होते. पण मला वाटलं एवढी रात्र झाली आहे तेव्हा हा टॅक्सी ड्रायव्हर आपल्याकडून नक्कीच दुप्पट भाडं वसूल करणार. म्हणून मी त्याला 100 क्रोना दिले व उरलेले पैसे परत देईल म्हणून थांबले. त्याने मला 80 क्रोना परत दिले. मी त्याला कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला, तुम्ही एक स्त्री आहात, रात्री प्रवास करत आहात, त्यामुळे आम्ही अर्धेच भाडे घेतो. मला ते ऐकून आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. इकडे आपल्या देशात एवढा रात्री प्रवास करण्याचं माझं धारिष्ट्य सुद्धा होणार नाही आणि कदाचित केलंच तर टॅक्सी ड्रायव्हर जेवढे भाडे होईल त्याच्या कितीतरी पट जास्त पैसे वसूल केल्यापासून राहणार नाहीत. आपण व्यासपीठावरून भाषण देतो, आपण देवीची आराधना करतो. आपल्या राज्यघटनेने स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने अधिकार दिलेले आहेत असं आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. शंकराचं जे अर्धनारी नटेश्वर रूप आहे त्याहूनही हेच प्रतीत होतं की शंकरानं स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार केलेला आहे. आपले जुने धर्मग्रंथ आणि आपल्या इतिहासात स्त्रियांचे गुणवर्णन केलेलं असतं. पण खरोखर आपल्या देशात स्त्रियांना सुरक्षित वाटतं का? स्वातंत्र्याचा आनंद खऱ्या अर्थाने त्यांना उपभोगायला मिळतो का? समाजात त्यांना समानतेची वागणूक मिळते का? कदाचित काही थोड्या स्त्रियांना मिळत असेल. सर्वसाधारणपणे स्त्रियांची ओळख कशी करून देण्यात येते? कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि माता म्हणूनच. बरेचदा भारतीय स्त्रियांना वैयक्तिक बाबतीत सुद्धा मत देण्याचा अधिकार नसतो. त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना मोल मिळत नाही. त्यांनी केलेल्या कामाचं कुणालाही कौतुक वाटत नाही. पुरुषप्रधान समाजात त्यांना राहावं लागतं. अनेकदा स्त्रियांच्या शत्रू बनतात. पण या अशा वातावरणात सुद्धा स्त्रिया राहतात आणि आपापल्या क्षेत्रात यश मिळवतात. ही खरोखर लक्षणीय गोष्ट आहे व त्याही सुखसमाधानाने. याउलट त्या 3 स्कॅंडिनेव्हियन देशात स्त्रियांना अत्यंत सन्मानाची वागणूक मिळते. आपण फक्त बोलतो पण ते मात्र कृती करतात. त्यामुळे यज्ञ नार्यस्तु पूज्यन्ते रमन्यते तत् देवतः ही युक्ती या देशामध्ये सार्थ ठरली आहे.
धन्यवाद.